काय पाहणीमध्ये तुम्हाला निदर्शन? खरं म्हणजे कालपासून समिती सदस्य आणि सभापती उपसभापती आणि आपल्या एमओसमेत आम्ही पाहणी दौरा कालपासून चालू केलेला आहे. आम्ही विरार चंदनसर येथील जीवदानी रुग्णालयाला काल भेट दिली, त्याप्रमाणे बोरिन्स हॉस्पिटलला पण भेट दिली आणि आज आम्ही नालासोपारा तुळी येथील हॉस्पिटलला भेट दिलेली आहे. खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी पाहणी करत असताना आम्हाला बऱ्याचशा रुग्णांच्या काही समस्या, या ठिकाणचे स्थानिक लोकप्रतिनिधी या सगळ्यांना आम्ही बरोबर घेतलं. यांच्या काही तक्रारी आहेत किंवा यांच्या काही सूचना आहेत, या सगळ्याचा आम्ही या ठिकाणी आढावा घेतला बसून. या ठिकाणी आमच्या एमओज मॅडमसुद्धा होत्या, या ठिकाणच्या स्थानिक आमच्या या हॉस्पिटलच्या मुख्य अशा आमच्या डॉक्टर यासुद्धा आमच्या समेत होत्या आणि या ठिकाणी केलेल्या सूचनेप्रमाणे येणाऱ्या काळात आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला या ठिकाणी काही तक्रारी अशा आल्या की सुरक्षासंबंधी आम्हाला काही तक्रारी आल्या, त्याचप्रमाणे रुग्णांच्याबद्दल जी वागणूक या इकडनं दिली जाते त्याबद्दल काही तक्रारी आम्हाला दिलेल्या असतात. लोकप्रतिनिधींच्या काही सूचना असतात, त्यांना पण त्या पद्धतीने घेतलं जात नाही किंवा त्याला त्यापद्धती चांगल्या प्रकारे उत्तर दिले जात नाही असं आम्हाला या ठिकाणी कळलं. पण त्याचबरोबर काही डॉक्टरांकडनं त्यांच्या पण ज्या काही अडचणी आहेत किंवा स्टाफच्या, त्या पण आम्ही समजून घेतल्या. कारण जवळपास या तुळी रुग्णालयामध्ये रोजच्या 500 ते 600 OPD असतात किंवा या ठिकाणी मंजूर ज्या काही जागा आहेत डॉक्टरांची असलेल्या पोस्टिंगची कमतरता, या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घेऊन या ठिकाणी येणाऱ्या काळात आम्ही आयुक्त साहेबांची आणि आमच्या सन्माननीय महापौर अजिवजी पाटील यांच्याशी चर्चा करून या सगळ्या समस्या दूर करण्याच्या, म्हणजे दोन्ही बाजूने असलेल्या समस्या यांच्यावर आम्ही या ठिकाणी तोडगा काढण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत. कुठेतरी लोकसंख्या वाढणारं शहर आहे, जलद गतीने वाढतही चाललं आहे, तर हॉस्पिटलची संख्या प्रामुख्याने कमी आहे. आपण कसं बघताय या सगळ्या विषय? नाही, पहिला आमचा जो या ठिकाणी फोकस राहणार आहे तो आमचे जे या ठिकाणी 7 हॉस्पिटल्स आहेत आणि 2 माता बालसंगोपन केंद्र आहेत, तर आम्ही जी आमच्या हातात असलेली जी व्यवस्था आहे ती पहिला सुधारण्याचा प्रयत्न करणार, त्याला परिपूर्ण करणार आणि ती परिपूर्ण करत असताना ज्या ठिकाणी नवीन जागा आम्हाला उपलब्ध होत असतील त्या ठिकाणी ते वाढवण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आता जे आचोळ्यामध्ये आपण जे आता सन्माननीय माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि ज्याचा चेक हा सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 25 करोडचा जो चेक देऊन जे हॉस्पिटलचं या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे, तर ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. भर कशावर असणार आहे? मुख्य भर हॉस्पिटलवर कशावर असणार आहे जे की लोकांना त्याचे चांगले सुविधा? नाही, खरं म्हणजे माझा पहिला भर अशावर असणार आहे की ज्या ठिकाणी जे रुग्ण येतील त्या रुग्णांना चांगली वागणूक मिळणार आणि त्या चांगल्या वागणुकीबरोबर त्यांना असलेले उपचार हे चांगल्या पद्धतीने मिळणं आणि त्यांची त्या ठिकाणी जी दुरावस्था होत असेल किंवा त्यांना ज्या अपूर्ण सुविधा असतील त्या सुविधा त्यांना परिपूर्ण करण्याकडे माझा जोर असणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी जी उपलब्ध औषधं आहेत, कारण बऱ्याच वेळेला महापालिकेच्या माध्यमातून त्या औषधाचा त्या ठिकाणी न देता त्यांना बाहेरची औषध सांगितली जातात, तर अशा प्रकारचे काही गैरप्रकार असतील त्या शोधून काढून या ठिकाणी आम्ही महापालिकेच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात मोफत औषध पुरवठा करण्याचा आम्ही प्रयत्न करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.